सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अंगणवाडी ताई, आता आपण घटक संच 2 मधील प्रात्यक्षिक बघणार आहोत. बाल विकासाची ओळख. चला तर मग सुरू करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो तर अंगणवाडीतील मुलांचे निरीक्षण करून त्यांच्या वैशिष्ट्यांचे सविस्तर नोंदी लिहा. बघा उत्तर काय सांगता येईल आपल्याला. उत्तर प्रयोगाचे नाव. काय आपलं प्रयोगाचे नाव तर अंगणवाडीतील मुलांचे निरीक्षण करून त्यांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर नोंदी करणे. सेविकेची भूमिका काय असणार आहे तर बघा, अंगणवाडी सेविका म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाचा अभ्यास करून त्यांची नोंदी ठेवता येईल. एक बघा काय सांगता येते. प्रात्यक्षिकाचा उद्देश काय. 1. मुलांच्या वयानुसार होणाऱ्या वाढीचे निरीक्षण करणे. 2. त्यांच्या आहार व आरोग्यस्थितीचा अभ्यास करणे. 3. सामाजिक आणि बौद्धिक कौशल्ये ओळखणे. 4. प्रत्येक मुलाच्या विशेष गरजा समजून घेणे. त्यानंतर आपण निरीक्षणाची प्रक्रिया समजून घेऊया. शारीरिक विकास. उंची, वजन, आरोग्य स्थिती तपासणे. 2. बौद्धिक विकास. भाषा, कौशल्ये, शिकण्याची क्षमता पाहणे. सामाजिक वर्तन, सहकार्य, संवाद, भावनिक प्रतिक्रिया निरीक्षण करणे. निष्कर्ष काय सांगतील आपल्याला याचा तर कुपोषित किंवा आरोग्य समस्याग्रस्त मुलांसाठी उपाययोजना करणे. बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी खेळ, गाणी, कथा यांसारखे उपक्रम राबवणे. प्रत्येक मुलाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन प्रोत्साहन देणे. त्यानंतर आपल्याकडे प्रश्न क्रमांक 2 आलेला आहे. अंगणवाडीतील स्वतःच्या बोलण्याचे, वागण्याचे निरीक्षण करून ते केव्हा नकारात्मक झाले होते ते लिहा. तुम्ही काय बदल केले ते लिहा. बघा उत्तर काय सांगता येईल आपल्याला. स्वतःच्या बोलण्याचे व वागण्याचे निरीक्षण. अंगणवाडी सेविका म्हणून माझे बोलणे आणि वागणे मुलांवर व त्यांच्या पालकांवर थेट परिणाम करणारे असते. त्यामुळे मी वेळोवेळी माझे निरीक्षण करते आणि आवश्यक ते बदल करते. नकारात्मक परिस्थिती. आता काय झाली होती नकारात्मक परिस्थिती बघा बरं. एकदा एका मुलाने वर्गात आल्यावर खूप रडायला सुरुवात केली. त्याच्या अश्रूमुळे इतर मुलांचाही अभ्यास विचलित झाला. मी त्याला थोडे कठोर शब्दात शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे तो अधिक घाबरला आणि रडू लागला. हे पाहून मलाही पश्चाताप झाला की मी शांतपणे त्याला समजावले असते तर तो पटकन शांत झाला असता.
केलेले बदल. आता आपण काय बदल केले हे बघूया. 1. स्वतःचा संयम वाढवला. मी माझ्या बोलण्याच्या शैलीत बदल केला आणि मुलांशी अधिक प्रेमळ व संयमपणे बोलण्यास सुरुवात केली. 2. शांत संवादाचा अवलंब. कठोर शब्दांऐवजी मी हळूवार आवाजात त्याला समजावले असते याचा सराव केला. 3. समस्या समजून घेतली. मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांच्या भावनांची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. 5. प्रोत्साहन व आधार. मुलांना अधिक सुरक्षित वाटेल अशा प्रकारे संवाद साधण्यास सुरुवात केली. परिणाम. या बदलामुळे मुलांना माझ्याशी संवाद साधताना अधिक आत्मविश्वास वाटू लागला. ते आपली समस्या मोकळेपणाने सांगू लागले आणि त्यांचा सहभागही वाढला. पालकांनीही माझ्या सकारात्मक बदलाची नोंद घेतली आणि त्यांचे समाधान वाढले. निष्कर्ष काय सांगता येईल आपल्याला? मुलांशी संवाद साधताना संयम आणि प्रेमळपणा आवश्यक असतो. वागण्यात सकारात्मक बदल केल्याने वातावरण अधिक आनंददायी होते. चला आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 3. तुम्हाला अंगणवाडीतील बालकांच्या कोणत्या योग्य किंवा अयोग्य गोष्टी जाणवल्या त्या लिहा. अयोग्य गोष्टीमध्ये योग्य बदल करण्यासाठी तुम्ही काय केले त्याची उदाहरणे द्या. चला उत्तर बघा. अंगणवाडीतील बालकांच्या योग्य व अयोग्य गोष्टींचे निरीक्षण. योग्य गोष्टी कोणकोणत्या आहेत ते बघा बरं. 1 नंबरला आहे कौतुकास्पद सहकार्य. काही मुले एकमेकांना मदत करत होती, जसे की पुस्तके वाटणे किंवा खेळणी शेअर करणे. 2 आहे सामाजिक संवाद. काही मुलांना सहज नवीन गोष्टी शिकण्याची आणि इतरांशी संवाद साधण्याची आवड होती. 3 आहे शिस्तबद्धता. काही मुले नियमितपणे स्वच्छता ठेवत आणि शिक्षकांचे ऐकत होती. 4 उत्सुकता. गोष्टींविषयी प्रश्न विचारणे आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा दाखवणे हे त्यांच्या चांगल्या सवयी होत्या. त्यानंतर बघा अंगणवाडीतील बालकांच्या अयोग्य गोष्टी आणि आपण केलेल्या सुधारणा. अंगणवाडीतील मुलांच्या विकासाचा अभ्यास करताना काही योग्य आणि काही अयोग्य गोष्टी आढळल्या. अयोग्य गोष्टी सुधारण्यासाठी मी काही उपाययोजना केल्या. त्याचा तपशील खाली दिलेला आहे. अयोग्य गोष्ट काय आहे? काही मुले सतत भांडण करायची किंवा इतर मुलांना त्रास द्यायची. त्यावर आपण सुधारणा केली होती. त्यांना सहकार्य आणि मैत्रीचे महत्त्व सांगण्यासाठी गोष्टी आणि खेळ यांचा उपयोग केला. चांगल्या वर्तनाचे कौतुक केले. 2 काही मुलांना आहार घेण्याची योग्य सवय नव्हती. काहींनी जेवण टाकून दिले. त्यावर उपाय काय केला आपण? आहाराचे महत्त्व सांगण्यासाठी गोष्टी सांगितल्या. तसेच आरोग्यासाठी पोषणयुक्त आहार कसा गरजेचा आहे हे समजावले. काही मुले वर्गात गोंधळ घालत होती आणि लक्ष एकाग्र करत नव्हती. गाणी, चित्रे, खेळ यांचा उपयोग करून शिकवण्याच्या पद्धती बदल केला, ज्यामुळे त्यांना रस निर्माण झाला. काही मुले हात धुणे किंवा स्वच्छता पाळणे टाळत होती. हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवली. परिणाम काय झाला याचा? या सुधारणा केल्यामुळे मुलांचे वर्तन हळूहळू सुधारले. त्यांनी स्वच्छतेचे नियम पाळण्यास सुरुवात केली, एकमेकांशी मैत्रीपूर्ण वर्तन करू लागले आणि शिकण्याबद्दल अधिक उत्सुक झाले. अशा प्रकारे आपण प्रात्यक्षिकाचे उत्तरे देऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.